नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक सर्वात मोठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील 4थ्या हप्त्याच्या वितरणाची तारीख खरोखरच राज्य सरकारने जाहीर केली आहे। तर आम्ही स्वतःहून न सांगता स्वतः राज्य सरकारने याबद्दल एक अत्यंत मोठी आज अपडेट जाहीर केली आहे व याच अपडेटनुसार तुम्हाला नेमक्या किती तारखेला व कोणत्या महिन्यामध्ये नमोचा 4था हप्ता मिळणार आहे। चला तर मग अगदी थोडक्यामध्ये व लवकरात लवकर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, आजची अपडेट अशी आहे की केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरामधील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत। पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी सरकारी योजना आहे। ही एक केंद्रीय योजना आहे आणि या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे। 2019 पासून ही योजना देशामध्ये अविरतपणे सुरू आहे व या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येत आहे। मात्र हे 6,000 रुपये शेतकऱ्यांना एकमुष्त मिळत नाहीत। 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण करण्यात येत आहे। तर मग आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे आगामी 17वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे। याबरोबरच केंद्रामधील याच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे। या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच वार्षिक 6,000 रुपये देण्यात येत आहेत। याबरोबरच या योजनेअंतर्गत देखील राज्यामधील शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा एक हप्ता देण्यात येतो। म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे एकूण वार्षिक 12,000 रुपये देण्यात येतात। तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत। दरम्यान या योजनेच्या 4थ्या हप्त्या संदर्भात देखील एक मोठी माहिती आज समोर आली आहे। याचा 4था हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर नेमका कधीपर्यंत जमा होऊ शकतो याबाबत नवीन अपडेट देखील आज समोर येत आहे। तर मग कधीपर्यंत जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता? तर मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अर्थातच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कधीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येऊ शकतो। सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे। दरम्यान 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे आणि यानंतर ही आचारसंहिता देखील संपणार आहे। यामुळे लोकसभा निवडणुकीची ही आचारसंहिता संपल्यानंतर राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या मीडिया रिपोर्ट मधून देण्यात येत आहे। म्हणजे हा 4था हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होईल असा अंदाज आहे। मात्र याबाबत अजून सरकारच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत अशी माहिती समोर आली नाही। तथापि जर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचा पैसा जमा करण्यात आला तर शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा देखील मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे। तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।